HRMS, बार कोडिंग, बायोमेट्रिक्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इत्यादी प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील सर्व प्रयोगशाळा डिजिटली मजबूत होणार आहेत. मुंबई तो पीएमआरडीचा भाग येतो, पीडब्ल्यूडी येतं, एमआयडीसी येते, आपली नॅशनल हायवे तो विभाग येतो. अशा अनेक विभागांशी संबंधित महावितरण येतं. अशा अनेक विभागांशी संबंधित ते सगळे प्रश्न आहेत. जिल्हा परिषद येते कारण ग्रामपंचायती तिथं आहे. आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की सकाळी लवकर जायचं. सकाळी जाण्यामागचं कारण एकच आहे, कुणाला तुम्हाला त्रास व्हावा किंवा इतरांना त्रास व्हावा हे नाही. तर सकाळी पहाटे पहाटे गर्दी कमी असते, नीटपणे पाहणी करता येते, नीटपणे प्रश्न समजून घेता येतं आणि तसं बघितलं तर एक वातावरण फ्रेश असतं. म्हणून आम्ही सकाळी 6 ते 8, 8:30 पर्यंत हे सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर प्राधिकरणामध्ये आपल्या पीएमआरडीचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन ती मीटिंग घेऊन त्याच्यातले काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जो लक्ष्मी चौक आहे तिथं वाहतुकीची कोंडी होते, म्हणून भक्ती शक्ती चौक आहे तिथं जसं आपण फ्लायओव्हर केलेला आहे तशा प्रकारचा फ्लायओव्हरचा डिझाईन तिथं आपण लक्ष्मी चौकात करायला सांगितलेलं आहे. तिथं काही काही ठिकाणी अंडरपास आहेत, तिथं बरंचसं काम करण्याची गरज आहे. काही महत्वाचे रस्ते आहेत. मग त्याच्यामध्ये पुणे मेट्रो लाईन 3 मध्ये स्थानक क्रमांक 6 क्रोमा हिंजवडी हा रस्ता खोदला गेलेला आहे आणि त्याच्यावर तिथल्या सगळ्या IT मध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की अजित पवार तिथं हा रस्ता खोदल्यामुळं एवढी ट्रॅफिक जाम होते, दुसरा कुठला रस्ता नाही, त्याला काय पर्याय आहे ते पहिली पाहणी आम्ही केली आणि तो रस्ता खोदलेला ताबडतोब बुजवायला सांगितलं. पुढच्या रविवारपर्यंत ते काम टाटाला करायला सांगितले, कारण ह्याच्यामध्ये टाटा या कंपनीनं आपला हिंजवडी टू शिवाजीनगर या मेट्रोचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. तसंच पुढचे काही ठिकाणी जे ओढे रुंद व्हायला पाहिजेत तिथं खरोखरीच काही कंपन्यांनी ओढे बुजवलेले आहेत, नाले बुजवलेले आहेत, इमारती बांधलेल्या आहेत आणि अतिशय छोटी जागा पाणी जाण्याच्या करता निर्माण केलेली आहे. म्हणून एक टंडन म्हणून व्यक्ती आहे, त्यांना नैसर्गिक पाण्याचे फ्लो ह्याचा रिपोर्ट द्यायला नेमलेला आहे. आम्ही 2 एजन्सी नेमल्या, ह्या टंडनला एक नेमलंय आणि दुसरं आपलं जलसंपदा विभागाचे आपले गुणाले म्हणून नवीन ईडी आलेले आहेत, धुमाळ चीफ इंजिनियर आहेत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डुबल आहेत. त्या सगळ्यांशी संपर्क साधून डुबल तिथं होते, त्यांना त्याची पाहणी करायला सांगितली आणि नैसर्गिक दृष्ट्या पावसाचं पाणी पडल्यानंतर ते पूर्वीच्या काळामध्ये कुठल्या ओढ्या नाल्यांनी जायचं आणि नदीला मिळायचं त्याचा सगळा सर्वे करायला सांगितलेला आहे. ओढ्यांची मालकी आपल्याला माहिती आहे रेव्हेन्यू विभागाची असते, नद्यांची मालकी हे जलसंपदा विभागाची असते आणि त्याच्यातनं विभागीय आयुक्त, कलेक्टर, सीओ, PMC PCMC कमिशनर आणि PMRD कमिशनर सगळेच अधिकारी होते, जॉईंट सीओ MRDC होते. त्याच्यामध्ये ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही त्यांना सांगितलेली आहे आणि त्याच्यातनं त्यांनी ते काम करून द्यायचंय आम्हाला. ओढ्यावर काहींनी बिल्डिंग बांधली, ती परवानगी दिली असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई, उदाहरणार्थ स्टॉप वर्क असंही आपण दिलेलं आहे. काही कामं थांबलेली तुमच्या पाहण्यात तिथं तुम्ही सकाळी होता ते बघितलं असेल. 4-5 ठिकाणी नैसर्गिक पाणी अडल्यामुळं नदीपर्यंत ते पाणी कसं जाईल याकरता आपण मोठा चॅनल, म्हणजे आता हे टंडन हे पण देतील आणि आपल्याला जलसंपदा पण देतील, किती क्युसेस पाणी गेलं पाहिजे, त्याला किती मोठा रुंदीचा ओढा असला पाहिजे, ते दोन्ही बाजूने आपण RCC वॉल करू, पुढं कुठंही तिथं अतिक्रमण होता कामा नये अशा पद्धतीनं ती व्यवस्था आपण करतोय. त्याच्यामध्ये एका ग्रामपंचायतीनं ओढ्यातच भाजी मंडई ही उभी करायचा फार काम सुरू केलेलं आहे, ते पण आपण काढायचं ठरवलेलं आहे आणि त्यांची पर्यायी व्यवस्था वेगवेगळ्या ओपन स्पेस असतात. PMRD मध्ये तो सगळा एरिया येत असल्यामुळं त्यांना अम्युनिटी प्लेसेस असतात, तिथल्या काही सिलेक्ट करायला सांगितलेल्या आहेत आणि तिथल्या नागरिकांना पण भाजी मंडईचं उपलब्धता झाली पाहिजे. म्हणजे उगीच आपण ते काढतोय त्यावेळेस पर्यायी व्यवस्था तिथं असली पाहिजे, हाही निर्णय आम्ही घेतला. शंकर मांडेकर म्हणून तिथले आमदार आहेत ते देखील बरोबर होते. इतर पण बरेच जण NGOs तिथं त्यांच्या परीनं अडीअडचणी सांगण्याचं काम करत होते.
तिथं एक कॅब जेमिनी म्हणून कंपनी आहे, त्याच्याजवळ एक डोंगर आहे, तिथं लहान डोंगराचं काम फोडून एक लाईट मोटर व्हेकल आणि 2 व्हीलरला रस्ता करता येऊ शकतो. त्याच्यामध्ये आम्ही फॉरेस्ट विभागाशी बोललोय. त्यांना आज दुपारी माझा एक माणूस भेटायला जाणार आहे आणि ते त्याची तपासणी करतील. त्यांना पर्यायी जर दुसरी जागा, जमिनीला जमीन द्यावी लागते, तशा पद्धतीनं जमीन द्यावी लागली तरी ती मानसिकता आम्ही रेव्हेन्यू विभागाने ठेवलेली आहे. मारुंजी ते कासारसाई रोड डीपी 45 मीटरचा आहे, तो त्याच पद्धतीनं करायचं आपण ठरवलेलं आहे. त्याचाही टेंडर आता निघेल. हे रोड मोठेच्या मोठे जे डीपी मध्ये आहे ते तसंच करायचं असं ठरवलंय. तिथल्या स्थानिक लोकांनी पण सांगितलं की आम्ही त्यामध्ये पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे. हिंजवाडी ते शिवाजी चौक येथे ग्रेड सेपरेटरच्या बद्दल मी मगाशी सांगितलं, अनेक ठिकाणी ग्रेड सेपरेटर, तिथं जुना मुंबई पुणे बेंगलोर जो रस्ता आहे, तो रस्त्याला आपण वरून एक फ्लायओव्हर करणार आहे आणि तिथनं साधारण खाली 5 लेन जायला, 5 लेन यायला, वरनं 3 लेन जायला, 3 लेन यायला, असं ते करणार आहे. परंतु पहिल्यांदा त्याच्याकरता सर्व्हिस रोड रुंद मला वाटतं 12 मीटरचा दोन्ही बाजूला, ते 12 असं मीटरचा, त्या पद्धतीनं मला वाटतं कॉन्क्रीटचा करायचं ठरलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला त्या काम झाल्यानंतर आपण मधल्या फ्लायओव्हरचं काम सुरू करणार आहे. मी मगाशी सांगितलं, लक्ष्मी चौकामध्ये भक्ती शक्ती सारखा ब्रिज तयार करायचं ठरवलेलं आहे. हिंजेवाडी चौकाचं ग्रेड सेपरेटर सांगितलं. मारुंजे रोड ते हिंजवडी फेज 2 पूर्वी कॅनॉल होता, कासारसाई म्हणून जे धरण आहे तिथनं कॅनॉल येत होता, तो कॅनॉल आता बंद झालेला आहे, कारण आता तिथं सगळं नागरीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळं तिथं 100 मीटर रुंदीची जी जागा, 100 फूट ही जी रुंदीची जागा आहे, तिथं पूर्णपणे रस्ता PMRD कडनं करायचं ठरवलेलं आहे. त्याच्याही बाबतीमध्ये टेंडर काढायला सांगितलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सातत्याने 7 ते 10 दिवसामध्ये आढावा घेत त्या कामं, काही शॉर्ट टर्म मधली आहेत, काही लॉंग टर्म मधली आहेत, आणि तशा प्रकारची कामं करून जे काही मधल्या काळामध्ये खूप नाराजी आपल्याला सगळ्यांना त्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळाली, तिथल्या बाकीचे पण स्मार्ट सिटी सारखे आतले बाकीचे रस्ते, फुटपाथ, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन बदलाव्या लागतील. स्ट्रॉम वॉटरच्या करता पाईप न टाकता मोठ्या प्रमाणावर डक्ट करावे लागतील, त्याची साईज मोठी करावी लागेल. जे जलसंपदा आणि टंडन ते देतील त्या प्रकारे असंही आम्ही ठरवलेलं आहे. आज आम्हाला महावितरणचे चीफ इंजिनियर भेटले आणि त्यांनी सांगितलं, MIDC ज्यावेळेस होत होती त्यावेळेस आम्ही आमची केबल आतनं टाकलेली आहे आणि आता त्याच्यावर कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे. पुढं कधी ती केबल बस झाली तर संपूर्ण रस्ता खोदावा लागेल. त्यापेक्षा तुम्ही आता रस्ते रुंद करताय, स्ट्रॉंग वॉटर काढून देण्याचं काम करताय, ओढे सगळे मोकळे करताय. जिथं कुठं बांधकामं झाली असतील तर ती बांधकामं, ओढ्याचा प्रवाह खुला करण्याच्या करता पाडायचा पण निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि त्याकरता म्हणले आम्हाला वेगळा डक करून द्या. स्ट्रॉंग वॉटरच्या करता वेगळा असेलच, परंतु आमच्या पाईपलाईन 10 ठिकाणी पाणी साचलं होतं. या ठिकाणी सकाळपासूनच अजित पवार पाहणी दौरा करतायत. हिंजवडीतील परिस्थितीचा आढावा आपण घेतल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.